हे गाईज, हाव आर यू? कसे काय आहेत? परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती मिसेस अँड मिसेस वाघमारे. तर खूप दिवस म्हणजे 4 दिवस झाले आम्ही व्हिडिओ वगैरे काही बनवलेला नाही आहे, कारण की चेतनाची पण तब्येत बरी नव्हती, तिला पण बरं नव्हतं आणि मला पण काल देखील बरं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ वगैरे बनवू शकलो नाही. सो मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्ही नक्की पहा, तुम्हाला आवडणार. आणि आज म्हणजे स्पेशल डे आहे. करण आहे माझा फ्रेंड, भावासारखा भाऊ म्हटलं तरी चालेल. त्याचा आज वाढदिवस आहे. तर सो आम्ही जाणार आहे फिरायला बाहेर, डिनर करायला आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे तिकडे त्या साईडला आम्ही जाणार आहे. सो तुम्ही नक्की बघा. तुम्हाला दाखवते चेतना ऐ काढू. तर गाईज आम्ही झालोय रेडी. आज आहे करणचं बर्थडे, तर आम्ही चाललोय तिथं पार्टी करायला. आणि आजचा हा आहे माझा लुक आणि हा आहे राहुलचा लुक. बाहेर पाऊस खूप चालू आहे. जाणार नव्हतं कारण की मला 3-4 दिवसापासून बरं पण नव्हतं. आज थोडंसं मला बरं वाटतंय. पण बाहेर पाऊस चालू आहे, जायचं नव्हतं. पण जर नाही गेलो तर तो बसेल रुसून लहान मुलांसारखा, म्हणून जावं लागतंय. तर बघूया, छत्री पकडून जावं लागेल मला. तर चला, भेटते तिथे गेल्यावरती पुन्हा. पाऊस चालू आहे आणि हे बघा करण आहे बर्थडे बॉय. हा बर्थडे बॉय. आता त्याला जायचंय. किती किलोमीटर आहे ते? 8 किलोमीटर. आणि हे आहे सूरज दादा आणि अर्चना. आणि त्याला एवढ्या पावसामध्ये जायचं आहे. 6 का 8 किलोमीटर लांब जायचं त्याला बर्थडे सेलिब्रेट करायला. आणि हे आहे हॅलो गाईस, तर आता आम्ही इथं रस्त्यावरती थांबलोय. आता करण आणि अर्चना, सूरज गेले पेट्रोल भरायला आणि आम्ही आता इथं रस्त्यावर थांबलो. पाऊस तर नाही आहे, मोकळा आहे सगळं. पुढं पण बघूया पाऊस वगैरे येते का नाही येत. हे बघा. आणि मला बरं नाही वाटत. बघा, पप्पी घेतली आज उल्हास. फंटूस आहे माझी बायको माझ्यावर. पप्पी दिली मला. गेले पेट्रोल भरायला. आम्ही करतोय त्यांचा वेट इथं. आणि हा आहे आमचा रोड जाण्याचा. ते रेस्टॉरंट जिथं आम्ही सेलिब्रेट करायला आलो आहे बर्थडे त्याचा. पण इथं गेली लाईट, केले त्यांनी अरेंज. आतमध्ये आहे राहुल, बघू शकतो तुम्ही हे रेस्टॉरंट. आणि हे आहे असं रेस्टॉरंट. बर्थडे लक्षात राहणार. व्हॉट प्रॉब्लेम. सगळ्यांना उठवतो. आणि हा आला इथं रेस्टॉरंट मध्ये आणि ह्याला सेलिब्रेट करायला उठवायचे जेवढे तर आहे रेस्टॉरंट मध्ये, जेवढे पण लोक इथं आहे आजूबाजूला. 2 आहेत आपल्याकडे. आणि हा उठवणार आहे सगळ्यांना. बघूया. आज बर्थडे सगळ्यांना उठवतो.
बर्थडे केक करायला बेकार थँक्यू. हां आणि तो होती तयारी सेलिब्रेशनची. तुम्ही कोण आणला का? पटतला होता मी. कुठे ठेवू आता ठेव तुला गाणं लावा काय? गाना लगा मेरे भाई का बर्थडे गाणं नहीं है क्या गाणं पडेंगे. हम गाएंगे गाना सिंगल आहे सर. हाँ फिर ये है आता इथं होणार आहे केक कट. गेस लवकर चलो. आगलं. यायचं ना आवाज येईल. नाही म्हणत ते पाहू आवाज येईल जोरात. हा आहे माझा लहान भावाचा बर्थडे छोटासा प्यारासा आनंदाचा चल चुकलं. चला बोला आणि पण चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर करण. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड नाही अरे तू काय केलं तर खिला सबको घाल त्याच्या तोंडात तोंड कुठं चाललंय खाणे काय गो खाणे काय बड्डे आज बायका बड्डे आज तू आले ना तुला दाखवता फ्रेंड्स जेवण आमचं आता जस्ट झालेलं आहे. तर आता आम्ही निघालो आहे घरासाठी. गेले बाकीचे तिथं गाडी आणायला आणि आम्ही इथं करतोय वेट. तर फ्रेंड्स आलो आम्ही आता जस्ट घरी आणि पार्टी वगैरे मस्त झाली. खूप छान झाली सेलिब्रेशन. खूप छान होतं. जेवण वगैरे पण खूप टेस्टी होतं. आता खूप थकलो आहे. हा बघा रेनकोट वगैरे घालून गेलो होतो. किती 6 किलोमीटर 6 किलोमीटर लांब गेलो होतो आणि पण सेलिब्रेशन वगैरे छान झालं. बर्थडे पण छान झाला. मज्जा आली आम्हाला. थँक्यू सो मच करण दादा. तर हा ब्लॉग मी इथं स्टॉप करते. व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय.